इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. सुषमाताई, निशाताई, कुंदाताई, योगिनीताई, बऱ्या आहात सगळेजण? नीलाताई अजून ध्यानात आहेत. उज्ज्वलाताई बऱ्या आहात? हो, श्रुतिकाताई छान झालं ते. बरं वाटतंय तुम्हाला? अजून थोडा एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे ताई. एन्झायटीचा त्रास आहे ताई मला आहे. अजून. मग मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं ना की आपल्या आईचं स्मरण आज्ञा चक्रावर करा. हम्म. तुमचे समस्या खूपशा निवळते. बर. सगळं स्रोत आहे आपली आई. तिला हम्म. आज्ञा चक्रावर आणायचं. हा. बर. आणि तिला नमस्कार करायचा. सगळ्या प्रकारचे एन्झायटी, डिप्रेशन सगळं जातं आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. खूप छान बर. अनुभव आहे. अर्चनाताई इथे आहेत की नाही मला माहिती नाही का त्यांच्या लेकरांनी मला संवाद साधला होता. अर्चनाताई आहेत की इथे? हो आहे ताई आहे. त्यांचं एक खूप छान आहे. त्यांनी सरळ सरळ मुलाशी मला संपर्क साधा म्हणून सांगितलं. पूर्ण माऊलीनं मला तुम्ही त्याच्याशी बोला आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याचा आणि माझा छान संवाद झाला. आमची मैत्री झाली छान. आणि तो मला अगदी त्यानं सगळ्यात छान छान गोष्टी बारीक गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळे त्याच्या प्रश्नांना अम, आता पटपट तो मला म्हणतोय की मला छान वाटतंय, चांगलं वाटतंय, त्याला रिलीफ मिळतोय. तर असं आपण आपल्या मुलाबद्दल विचारता, मुलीबद्दल विचारता आणि कसं मला सांगा असं नाही ना त्या एनर्जीशी ही एनर्जी जर जोडल्या गेली ना तर त्यांना प्रत्येक वेळेला योग्य मार्गदर्शन मिळतं आणि त्यांना स्वतःला रिलीफ मिळतं. आपण शेअर करू शकतो एका विश्वासाने आपण बोलतो ना. तर हो. तसं काही जण अगदी परस्पर नाही मला याला असं होतंय त्याला तसं होतंय मग सांग काय मी सांगते माझ्या बाजूने पण तुम्ही त्या मुलाशी माझा संपर्क करून द्या ना. बरोबर आहे ना? बोलू ते सुप्रियताईंना बोलत ते. बोला बोला. मी बोलू ताई हा बोला. बोला बोला. अजून उजव्या पायाची तळपायाची खूप आग होते पंजाची. कधी होत नाही माझं पण आज झालं होतं आणि परवा तुम्ही जे सांगितलं ना की दहीभात ठेवा आणि बाहेर जो कापूर लावा, तर तो बाहेर दरवाज्यात आपण कापूर लावतो तो किती दिवस लावायचा का असं काही नाहीये? काही वेळ ठरवून टाका ना तुम्ही की 6 वाजता तुम्हाला शक्य आहे. एकच वेळ ठरवा त्या वेळेला तो लावा. अच्छा, एकाच वेळेला ज्या वेळेला लावायचा तो आणि किती दिवस? ऐकू वेळ नाही येते. महत्वाचं आहे. किती दिवस लावायचं तुम्हाला का बरं असं काही नाही? वाटतं. ठीक आहे रोज ठीक प्रॉब्लेम नाही ना. आहे. बरं. चालेल. अर्चना अर्चना ताई. नमस्कार ताई. मला ध्यान खूपच छान झालं. खूप ऊर्जा होती. आणि मला एक सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा सुरुवात करतात ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण एकरूप झालोय त्या क्षणाला सहस्त्रावर झिंझिण्या यायला सुरुवात होतात. इतर वेळेला कधीच होत नाहीत. म्हणजे खूप वेळा म्हणजे दररोजच ते जाणवतंय. आणि आज म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं की जय जगदम जेव्हा सुरू केला जप, तेव्हा स्वादिष्टांमध्ये खेचल्यासारखं झालं होतं आणि नंतर मग तुम्ही सांगितलं खिचाव होईल म्हणून. खूपच छान अनुभव. आणि देवीचं दर्शन वगैरे तर दररोजच होतं हे. खूप छान ताई. ताई निर्मला पाटील ताई आहे ना, त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांची मान दुखते. निर्मला ताई तुम्ही ऑडिओ हे करा ना, म्हणजे तुम्ही अनम्यूट आहात, मी हे करा आणि तुमचा प्रश्न विचारा. मानेसाठी ऍक्युप्रेशरचा पहिले पॉइंट सांगते. 2-3 प्रकारानं या माऊलीनं किंवा ज्यांना ज्यांना मान दुखते मानेचा त्रास आहे त्यांनी काय करायचं. तर आपला हा हात आहे. या हाताचा मला स्पॉटलाइट केलं तरी चालेल. या हाताचा हा जो मधला पॉइंट आहे हा पॉइंट प्रेस करायचा. हा 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 बघा. हा हात हा जो खोलगट पॉइंट आहे हा पॉइंट या 2 बोटांनी तुम्ही प्रेस करा. प्रत्येक जण करून बघा. इथे इथे दुखतंय. मान दुखत असेल तर इथे दुखतं. तर मानेसाठी हा पॉइंट खूप बेस्ट आहे. दोन्ही हाताचे करून बघा.
कसं तुम्हाला प्रेस करता येतं त्याच्याकडे. हा हात, हा पॉइंट, दोन्ही बाजूनी तुम्हाला रिलीफ मिळेल, खूप रिलीफ मिळेल. रोज करा मात्र, जेव्हा जेव्हा तुम्हाला फुरसत आहे, तुम्ही बसला आहात तर त्यावेळेला हे पॉइंट्स प्रेस करा. आणि दुसरं म्हणजे असं पालथं झोपायचं आणि अशा पद्धतीने हे जे आसन आहे याला काय म्हणतात कुसुमताई? कुठलं आसन? सर्पासन म्हणतात की कुठलं आसन? मकरासन. हम्म? मकरासन. आसन, राईट. आसन करा, झोपून जायचं आणि असं. त्यामुळे काय होतं की या मानेला आपल्याला एक कसा आधार मिळतो आणि मानेच्या नसा सरळ होऊन जातात. थोडे आसनं मात्र जरूर करा, कारण काम करतो दिवसभर, आसनं करत नाही आणि मग त्यामुळे पॉइंट्स अखडले जातात. आसनं करा, ध्यान करा आणि मानेच्या याच्यावर खूप आपण ध्यान घेतलेले आहेत. ते जर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन काढलं तर तुम्हाला पुष्कळ ध्यान मिळतील आणि त्याने तुमची मान एकदम बरी होईल. तुम्ही एक वेळ ठरवून टाका की यावेळेला मी ध्यान करेन आणि बरोबर ते ध्यान तुम्ही करा. मानेच्यावर खूप मानदुखी, पाठदुखी याच्यावर खूप ध्यान आहे. ठीक आहे निर्मलाताई? बाकी कोणाला बोलायचं नाही ना? मी रजा घेऊ मग तुमची? चला, धन्यवाद. जय श्रीराम. भेटू. जय श्रीराम.